अशा रडत किती रात्री काढल्यात कुणास ठाऊक. आईला किती असं सांगितलं परत ये म्हणून, पण ती काय आली नाही. माझ्यावर रुसून लय लांब गेली होती ती. ते बी कशामुळे माहित आहे? तुमच्या त्या शाळेमुळे आणि पाटी पेन्सिलमुळे. तुमच्या शाळेनं माझी आई माझ्यापासून तोडली. ही माझ्या आईची साडी आहे. आई गेल्यापासून माझ्याकडेच आहे. मला कधी एकटं वाटलं, दुखलं खुपलं, मी या साडीला जवळ घेतो. लहान असताना मला माझ्या आईचा पदर धरून चालायची सवय होती. मग मीच पदर धरतो. मला लई बरं वाटतं. तिच्या कुशीत असल्यासारखं वाटतं मला. आई असतेच अशी, गेल्यावरही माया नाही तोडत. गोदक्का बी माझी आईच आहे. तिने लई केलं हो माझ्यासाठी आणि आता बी करते. माझी आई माझ्या डोळ्यासमोर गेली आणि ते बी माझ्यामुळं. हेच डोसक्यातनं जात नाही माझ्या. तुम्ही असा विचार का करताय? खरंच सांगते, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. तुम्ही हा असा विचार करताय असं आईला कळालं ना तुमच्या, तर त्यांनाही वाईटच वाटेल. त्यामुळे आता हा विचार सोडून द्या. कसा सोडू? हे बघा, परीक्षेचा किंवा शाळेचा काही संबंध नसेल सुद्धा, तुम्ही चुकीचं काहीतरी मनात घेऊन आयुष्य काढणार आहात का? चुकीचं नाही, खरं आहे. कुणी सांगितलं? तुम्ही तर त्यावेळी फार लहान होता. कदाचित दुसरं काहीतरी कारण असेल. आपण बघितलं नाही तर आपल्याला कसं कळणार? मला नाही काय बघायचे. शेतातले काम आहेत आणि इथनं पुढे विषय काढायचा नाही. हो, असं करून कसं चालेल? असं केल्याने तुम्हाला अजून वाईट वाटत राहणार आहे. मग वाटू द्या, तीच सजा आहे माझी. मी असं काही होऊ देणार नाही. मला शेतातले काम आहेत. अहो ताईसाहेब, ओ ताईसाहेब, हे असं म्हशीसारखं झोपल्यावर कसं होणार? ताईसाहेब, ओ ताईसाहेब, ओ ताईसाहेब, ताईसाहेब, ओ ताईसाहेब, तू तर आजकाल झोपू बी दिनस गामासनी. हो ताईसाहेब, ते राणा त्याच्या लहानपणाचं काय ते कळलंय ते सांगा की तुम्हासनी. किती नाही त्या चौकशात ग तुला चंदे. मला काय कळलं तर मी कशी येऊन सांगते तुम्हासनी, तसं तुम्ही बी सांगा की मला. कुठनं माती खाली आणि हिला पाठराखीन म्हणून हिथं घेऊन आलो कुणास ठाव. तू तर राशीलाच लागल्या गा आमच्या. अव ताईसाहेब, राशीला तुमच्या म्या नाही, राणादाचं बालपण लागणार आहे. बरं ते जाऊ दे, गप सांगा की काय कळलंय ते. आता तू आमच्यावर हुकूम गाजवणार वय? चल निघ निघ. अव तोंड काळा कर जा. अव ताईसाहेब, असं काय बी नाही हो. तुम्हासनी माहिती ना, मला तुमची किती किती काळजी आहे. बरं राहू द्या, तुम्हासनी नाही सांगायचं तर नका सांगू. पर हितनं पुढं मी आधी काय बी सांगणार नाही. हा का? तू का नाही सांगणार ग? तू समजा सांगायचं. अगं ताईसाहेब, त्या राणादाच्या बालपणाचं तर मॅच तर येऊन सांगितलं ना तुम्हासनी, आणि तुम्ही मलाच अजून बोलताय सा. काय हिचं मधनं? बरं बाई सांगतो. हा सांगा. उठ, उठून ऐकायचं. अगं त्या ठोकळ्याला लहानपणी असा काही चटका बसलाय का नाही की काय विचारायची सोयच नाही बघ. तरी बी सांगा की. म्हणजे कसं आहे, शाळेचं लई मोठं भ्या बसलंय बघ त्याच्या मनात. शाळेमुळं आपली आई गेली असं त्याला वाटायलंय. आणि या मास्तरडीनं नेमकं जुनं मडं उकरून काढलंय. तू बघ गच्चंदे, हे शाळेचं प्रकरण आपल्याला लई चांगलं पडणार आहे. पर ते कसं काय?
अगं आपण शाळा शिकलो नाही म्हणून आपली आई गेली असं त्या खुळ्याला वाटायलंय. आणि मास्तरडीनं जखमावरची जुनी खपली उकरून काढली आहे. आता तू बघ त्या दोघांमध्ये धुमशान भांडण होतंय का नाही. पर ते नाही ताई साहेब, शाळेमुळे आई गेली हे असं कसं वाटलं राणादासनी? आता वाटलं ते खुळ आहे माहिती आहे ना. आणि त्याची आई गेल्यापासनं शाळेचा आणि त्याचा 36चा आकडा आहे. आता तू बघ ग चंदे, आयुष्यात परत कधी शाळेकडे फिरकणार नाही तो खुळा. आव मग त्या मास्तरनीकडे कसा काय फिरकला राणादा? मास्तरनं काहीतरी वेगळी जादू केली असणार म्हणून आमचं साधं बोळ धीर फसलं. मग अशी जादू तिनं ते शिकवण्यासाठी केली तर? ती काय जादू करणार आहे ग? 1.5 दमडीची पोर ती. आता खरी जादू तर आम्ही करणार आहे बघ चंदे. वय ताई साहेब, आव तुम्ही एखाद्या जादूगाराला लाजवशिला अशातला हायसा तुम्ही. जखमावरची जुनी खपली उकरून काढायला नव्हती मास्तरडी. राणा भाऊजी भडकलं की कळल तिला. आणि नाही भडकलं तर? आम्ही हाय की मग मशाल घेऊनच फिरणार आहे बघ आता. आम्ही बे वाटच बघायलोय त्याची. अव मग ह्यात काय नवीन आहे? तुमच्या तर 5वीलाच पुजले वाट बघणं. वाट बघत बसा. निघ आव निघ. या चंदीचं खरखरे एकदा मुस्काळ फोडाय पाहिजे म्हणजे समजेल तिला. राणा भाऊजींच्या या जखमेवर आता आम्ही असं काय मीठ चोळतो की या मास्तरडीनं काय बी केलं तरी बी ह्यो आडानी शिकणार नाही म्हणजे नाही. अरे शिरपा, ती गोणी घेऊन जायची बघ शेताकडं, तेवढी घेऊन जा. गोदाक्का, अहो तुम्ही का करताय? अगं मी करते. अंजली, राणा कसा आहे ग? शांत झाला काय? होते. मी हळूहळू विषय काढते त्यांच्याकडे. आता शेतात जाताना लय तोंड पडलं होतं त्याचं. एक सबूत बी बोलला नाही बघ माझ्या संग. हो, आता जरा उदास आहेत ते, पण होतील पहिल्यासारखे. हे बघ बाई, तू जे काय करशील ते जपून कर. माझ्या तर जीवाला लय घोर लागलेला असतोय. आधीच राणा मऊ काळजाचा, त्यात तू हे जुनं पुराण उकरून काढायला लागलीस. माझ्या जीवाला लय धास्ती लागते बघ. गोदाक्का, आयुष्यभर कुढत बसण्यापेक्षा काही दिवस वाईट वाटलेलं कधीही चांगलं. गोदाक्का, नेमकं काय झालं होतं सासूबाईंना? कशामुळे गेल्या? लय वंगाळ दुखणं लागलं होतं त्यांच्या माग. तू राणा संकट काय बोललीस काय? त्यांनी काय सांगितलं तुला? हो, मी विषय काढला होता. थोडंफार बोलले, पण पूर्णपणे मोकळं नाही होता येते त्यांना. ह्यांच्याच चुकीमुळे सासूबाई गेल्या असं वाटतंय यांना. लहानपणापासून त्याच्या मनात बसले, ते काय केल्या निघनाच बघ. त्यासाठीच सासूबाई नेमकं कशानं गेल्या ना हे कळायला हवं. ते नीट समजावून सांगितल्यावर कदाचित फरक पडेल. कसला आजार झाला होता? मला नीट सांगता येणार नाही. त्या परीस तू साहेबासनी फोन करून विचार की. आत्ता? पण आबा कामात असतील ना? आता राणा परीस दुसरं महत्वाचं कुठलं काम? हॅलो. हॅलो आबा. हा सुनबाई, बोला. काय वाड्यावर समजा ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. तुम्ही कसे आहात? अहो तुम्ही समजा ठीक म्हणलं, आम्ही पण ठीक. आबा, मला एक विचारायचं होतं. अहो विचार आहे की, त्यात परवानगी का चल लागती आहे? सासूबाई नेमक्या कशाने गेल्या? म्हणजे काय आजार झाला होता? सुनबाई, आज अचानक हा विषय नक्की काय झालंय? नाही नाही, काही झालं नाहीये, तुम्ही काळजी करू नका. नाही नाही, असा विषय निघणार नाही हो. मला सांगा नक्की काय घडले? गेले काही दिवस मी यांच्याशी बोलते, ह्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते. हा, नेमके हे शाळेला का घाबरतायत?
पण सासूबाई गेल्या त्यासाठी हे स्वतःलाच दोष देत. मी बी समजून सांगून थकलोय त्याला, पण तो ऐकतच नाही. त्याची आई गेली टीबीने आणि ह्याला वाटतं की आपल्यामुळेच झालंय. त्यात त्याचा काय बी संबंध नाही. आबा, मला त्यावेळच्या वैद्यांचा नंबर देऊ शकाल का? मी ह्यांना त्या वैद्यांसमोर उभं करायचं म्हणते. पण राणा तयार होईल का? आपण प्रयत्न तरी करून बघू. मला जितकं जमतंय ना तितकं करायचं ठरवलंय मी. तुम्ही मला नंबर द्याल का? आमच्या कपाटात वरच्या कप्प्यात एक फाईल आहे बघा. त्याच्या डॉक्टरचे समजे रिपोर्ट्स आणि त्या डॉक्टरचा पत्ता बी आहे. डॉक्टर हयात आहे का नाही ते बी माहित नाही, आणि हयात असला तरी त्याला आठवल का नाही ही बी शंका आहे. आपण प्रयत्न तरी करून बघू. सुनबाई, मी 4 दिवस काढून येऊ का तिकडं? नाही नाही, नको. मी जे करेन ते बरोबरच करेन. नाही पोरी, तेवढा विश्वास आहे तुझ्यावर. मी वैद्यांशी कॉन्टॅक्ट झाला ना की तसं तुम्हाला कळवते. बरं ठीक आहे, चालतं. ठेवते. हा, ठेवा. राणा, असंच पाहिजे तुला. तर बघ तुझ्या कर्माची फळ. आधी आईला दुखवलंस, आता अंजली पाहिजे. अरे राणा, अरे बिनंगुळ करतच काय आलायस तू? अरे अरे हे असं काय खुल्यासारखं करायलायस? काय झालं? वय खुल लागलंय मला. अरे अरे राणा, एवढा का जोर लावलायस? थांबून ते नव. हे तू का मला अडवू नकस. अरे काय झालं ती तरी सांग. अरे सांग की राणा, काय झालं? अरे काय झालं, बोल की. काय व्हायचं राहिलंय? इकडे माझ्यामुळे माझी आई गेली, मला सजा मिळायलाच पाहिजे. नाही राणा, अरे अरे आपण हे समजा इसरायचं ठरवलं होतं ना. कशाने ती तुम्ही डोक्यात घ्यायलायस गोष्ट? हे बी तेच ठरवलं होतं. मग का सारखं सारखं वर यायलंय? जोर माझा सजा मिळत नाही तोवर माझं मन शांत होणार नाही. अरे 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 राणा, पागल पण बंद कर की. थांब की राणा. अरे अरे राणा, सोड मला. नको, थांब. माझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेलाय. सोड. अरे नको. अरे राणा, अरे बंद कर की. पागल पण हे राणा. राणा, असं नाहीये. अहो, सासूबाईंचा ज्यांनी इलाज केला ना ते हे डॉक्टर आहे. नमस्कार. सर, सांगा यांना. राणाजी, तुमच्या आईंचा आजार इतका वाढत गेला की त्यास जगणं शक्यच नव्हतं. मी माझ्या पर्सनल फाईलमध्ये काढून बघितलं. एवढ्या मोठ्या आजाराला तोंड देऊन तग धरणं शक्य नव्हतं, पण तुमच्या आईने तग धरली. मला आश्चर्य वाटतं त्यांच्या रोगका प्रतिकारक शक्तीच. असो, तुम्ही दोघं ना. होय, तुमची आई मला नेहमी सांगायच्या, माझ्या दोन्ही मुलांच्या मुळे मला जगण्याचं बळ आणखीन वाढते म्हणून. पण याने मला सांगितलं की तुम्ही स्वतःला जबाबदार धरतात. असं काही नाहीये हो. मुळात त्यांचं शरीरच साथ देत नव्हतं, तर त्याला आपण तरी काय करणार.
उलट तुम्ही प्रेम करत होतात, माया करत होतात, त्यामुळं तुमच्या आई अपेक्षेपेक्षा जास्त झाल्या. आता आलं लक्षात. एवढी ताकद होती मग त्याच दिवशी कशी काय गेली आहे? तो योगायोग समजा. हवं तर दिवस वाईट होता असं समजा आणि सोडून द्या. राणाजी, तुमची खरंच काही चूक नव्हती. माझ्यावर विश्वास ठेवा, निदान डॉक्टरांवर तरी ठेवा. जी चूक तुम्ही केलीच नाहीये त्यासाठी कशाला स्वतःला त्रास करून घेताय? हे सगळं माझ्यामुळे झालं, माझ्या अभ्यासामुळे झालं. ठीक आहे, यापुढे कधीच मी तुम्हाला शिका म्हणून नाही म्हणणार, पण तुम्ही असं मनातल्या मनात पुढत राहू नका. माझ्यासाठी, तुमच्या या बायकोसाठी एवढं कराल ना. अहो, यांना काय झालं? मी खरं ते सगळं सांगितलंय. यांना पटलं नाहीये का? नाही नाही, पटलंय त्यांना. वहिनी, तुम्ही काय बी करा, पण रानाला तेवढी ह्यातनं बाहेर काढा. अहो लय कुटाणा झालाय बघा त्याच्या जीवाचा. आहे काय कळना झालंय ग मला, कुणाचं खरं म्हणू. असं का व्हायलंय मला? जे काही मनात येते एकदा आईच्या डोळ्यात डोळे घालून बोलून का नाही टाकत? असे किती दिवस तुम्ही दूर पळणार आहात? एकदाच मनात काय आहे ते बोला आणि संपवून टाका. मी खरंच सांगते, ही मनातली सल काढून टाका. आईशी मन मोकळेपणाने एकदा बोला. उठा उठा. तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं एकदा आईला सांगून टाका. आहे माझी चूक झाली. मी त्या दिवशी कॉपी करायला नाही पाहिजे होतं. चुकलो मी, पण मी लहान होतो नव. मग तू का चिडलीस माझ्यावर? मला तुझ्या मनाविरुद्ध काय बी करायचं नव्हतं. तू बरी व्हावी म्हणून केलं ग मी. मग तूच सांग की तुझा राग आहे ना माझ्यावर. मग तूच सांग मी काय करू म्हणजे तुझा राग जाईल. मी शिकू वाटतंय ना तुला? ठीक आहे, मी शिकतो, अभ्यास करतो, पास भी होतो. हा पण मग माझ्यावरचा राग गेला पाहिजे तुझा. बघितलं, आईंचा कसलाही राग नाहीये तुमच्यावर. शांत राहा. इथे या. खूप रडू येत ना? आईच्या कुशीत शिरून रडावं असं वाटतंय.
तुम्ही शिकलात, साक्षर झालात, तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या आईला होणार आहे. आत्ता तुम्ही हे स्वतःहून सांगितलं तेव्हा काय झालं बघितलं ना. तुमच्या आईला सुद्धा तुम्ही शिकावं असंच वाटतंय. आईसाठी तुमच्यासाठी पक्का शिकत.